नमस्कार सर्वांना, कशा आहात? त्यांचं इकडं काम चालू आहे. 2 दिवस झालं काम चाललंय त्यांचं. अजून काम तुम्हाला काय दिसणार नाही, पण त्यांचं चाललंय जोडाजोडी. सगळं टेक्स्चर आहे ना, घरीच बनवायचं आहे. एक अशी मशीन ही जोडून जोडायचंच काम चालू आहे एकाला एक. काय म्हणते? काय म्हणू, चाललंय तुमचं काम. तुम्ही कामात गुंतलाय 2 दिवस झालं. म्हणले व्हिडिओ काढा तुमच्या. ऊन लागतंय. काय मित्रांनो करायचं, असं हात काय करायला नको वाटतात, पण असं द्या. दाखवा दाखवा. नको वाटते. आणखी एक 6 महिने आणखी चालेल आपलं घराचं काम, गार्डनचं काम, ह्याव त्याव त्याव. हे पण आपलं सुंदर होणार आहे हे. तर विषय काय आहे, त्या दिवशी तुम्हाला म्हणलो मी गाडी आणायला जायचं आणि त्याच्यावर मी एक चांगला व्हिडिओ काढला नाही, काय नाही. पण विषय काय झाला, एक कॉल आला की त्यांनी सांगितलं, म्हणजे आपले हितचिंतक असतात, असं येण्यासारखं करू नको. कंपनी महत्वाची, गाडी असल्या 2 दारात लावची. कंपनी उभा झाल्यावर अजिबात गाडीच्या नादी लागू नको. तू भंगारनाद सोडून दे म्हणलं गाड्यांचा. गाडीचे पैसे बुडीत असतात. अरे बापरे म्हणलं, असं आहे का? हा म्हणलं तसंच आहे, नादी लागू नको म्हणलं. किती पैसे भरणार आहे म्हणलं? 9 लाखाची गाडी सेकंड बघितली थार. मी ती म्हणलं घ्यावं, आणि 3.5 लाख रुपये डिपॉझिट भरावं, म्हणजे 5.5 लाख रुपयाला 12,000 हप्ता येतोय, कमी येतोय. म्हणलं हप्ता किती येईल? म्हणलं 12-13-14,000 येईल. ठीक आहे म्हणलं. आणि गाडीला डिझेल किती जाईल म्हणलं? 5-6 हजाराचा महिना, म्हणजे 20,000 तू प्रत्येक महिन्याला लॉसमध्ये म्हणलं. मी ह्या गोष्टीचाच विचार केला नाही की प्रत्येक महिना 20,000 हा माझा लॉसमध्ये जाणार आहे. मग काय करायचं? काय नाही म्हणलं, कंपनी ठीक आहे म्हणलं. अश्विनी म्हणली तुमच्या ह्याने बघा, कंपनी पैसा देणार आहे का गाडी पैसा देणार आहे, डिसिजन घ्या. तर त्या दिवशी हाय असं तिकडे गेलेलो, हाय असं गाडीचा टर्न व्हावला. मी व्हिडिओ नाही घाला. त्या दिवशी मटेरियल आणून टाकलं का नाही अश्विनी? त्या दिवशी 89,000चं मटेरियल आणलं, आणि पत्र्याला होतं तेवढं पैसे सगळं पुन्हा पत्र्याला दिलं. पत्रा पण कटिंगला दिला, पत्रा पण रेडी झालाय. आधी म्हणलं टेक्स्चर तयार करावं, आणि नंतर गाडीत पत्रा आणायचा आणि त्या दिवशी लगेच मारायला घ्यायचा. मग अशा तऱ्हेने ते स्वप्न थोडं बाजूला ठेवलं. आधी अश्विनीचं स्वप्न पुरं करावं म्हणलं बिझनेसचं. म्हणून हे चाललंय माझं, दुसरं काय विषय नाही. एवढे हात काळे होतात का? का बरं? अगं हे कॉईलचं मटेरियल, कॉईलचं मटेरियल असलं की असं होतं, त्याच्यामुळं होतं. करंट नाही येत. नाही बंद. काळ होतंय. काय नाही, एवढं काळ कुठनं होऊन येता तुम्ही? काय नाही, आता पर्लिंग बनवायचं चाललंय. आता तुम्ही माणसाने एखादा मुलगा का हाताखाली घेतला नाही, पण काय विषय असतो, मुलं आणल्यानंतर पण ती जरी मुलं जरी आणली तरी तेवढीच काम होणार, आणि मी जरी केलं तरी तेवढंच. मग आता आपण काय करायचं, पर्लिंग तयार करून घ्यायचं. सगळे आडवे सपोर्ट, तिरके सपोर्ट सगळं कटिंग करून, जिथली तिथं कलर मारून सगळ्या गोष्टी करून ठेवायच्या. आणि ज्यावेळेस मुलं येतील त्यावेळेस एक 3 ते 4 तासात सगळी असेंब्ली जोडून होईल. तोपर्यंत आपलं जे जमतंय, म्हणजे जे मुलांची गरज नाही त्यांना त्रास द्यायचा, बोलवायचं. पोर काय माझ्याकडून हाजरी घेत नाहीत, म्हणजे मैत्री खातीर येतात काम करू लागायला. तुम्ही देत नाही त्यांना घ्यायला काय झालं? म्हणजे आपली मैत्री खातीर येतात काम करू लागायला. येतात की हा, अजिबात म्हणत नाही तर असं तसं. तर स्वतःचं घरचं काम आहे म्हणलं, मी जातो त्यांना मदत करू लागायला, ती मला मदत करू लागायला येतात. शेवटी वारंगोळा असतो, कवा ना कवा फेडायचा असतो. त्यांचा वारंगोळा माझ्यावर होतो, माझा त्यांच्यावर होतो. मग असं एकमेकाच्या सहाय्याने एकदम मस्तपैकी होईल, आणि लवकरात लवकर या 2 दिवसामध्ये फुल टेक्स्चर होईल, आणि लगेच पत्रा पण आपला आणू. अश्विनीचं कंपनीचं काम कसं ऊन लागतंय ना, त्याच्यामुळं करू असं. आणि ऊन वाढला आता एवढ्या 2-3 दिवसात. ऊन वाढलंय. चला कसं होतं काय, 10वी कशा पर्लिंग होते. चाललंय आता जोडायचं. लगी काय दिसत ते तुमचं चाललंय जोडायचं, तर चलू देत असं. आणि मोठी झाली कंपनी, आधी लय छोटी वाटायची. काय मशीनचं बटन टाकली मला नाही बाबा वाटतं मला. वेल्डिंग वाल्याची बायको. मी हात पण लावत नाही चालू असल्यावर. वेल्डिंग वाल्याची बायको. बघूया आता, होईल लवकरच झाकून. बटाट्याचं मी गावात काढलं म्हणून सांगितलं. गवत काढलं की मग दिसतंय की आता ह्यांना. हो का, राहिलंय मला ती थोडंसं.
बटाट्याची छान रोपं. 2-3 बटाटे होती, सुकली होती आणि त्याला कोंब आले होते. तर अशी मी इकडे लावली, इकडे एक लावले, इकडे एक लावले, तिथे एक आहे. असे आले ते झाडं. आणि करा वेल्डिंग कशी करताय बघू देत. असं त्यांची वेल्डिंग चालू आहे. आणि हे आपलं असंच झाड उगवलं होतं आणि एवढी टोमॅटो त्याला. आठवड्यातनं मी 2दा भाजी करते. कशी छान कशी टोमॅटो आले तर इथं. चिव सारखी येते रोज 1-2 खाती, पण खायला पण खूप गोड लागतात इथं. ह्याला औषध नाही काय नाही काय नाही. ह्यांना मी झाड बांधून द्या म्हणलं, कळक आणून दिलं, पण ह्यांनी मला ही झाड बांधून नाही दिलं. आणि आता बांधलं मी 1-2 वेळा, पण ते लय ओझं झालं, लय टोमॅटो आहेत त्याच्यामुळे ते पडते लाकडासकटच असं होतंय. त्याच्यामुळं खालीच पांगून दिले त्याला. आणि झालं झाडांना एवढा मोहर आला होता आणि ह्यांनी खोट्या सगळा तोडू टाकला. म्हणलं की झाडं मोठी होत नाही तर म्हणून. झाले आता स्वच्छ झाले. मोहर काढू नका बरं का झाडांचा, तसं करू नका, मोहर काढू नका झाडांचा. तर ह्या झाडांना बटाटी येतील का? हो, येते. तुम्ही सांगा कमेंट करून, येते का ह्याला बटाटी. छान वर तर फुटले. बघूया खाली किती दिवस लागतं काय माहीत नाही, पण 1 महिना झाला असेल मी ते बटाटे हे केले, पुरले त्या जमिनीत. असं देत. तर आता मी पण चिवसारखं टोमॅटो खाते बघा, असं छान धुवून घेतलंय. हां, पाणी आणते. पाणी आणू का? बरं काय म्हणता मग अजून ह्याच्या? काय नाही बाबा, आता काय करते काम. चाललंय काम आहे ना काही. दारात आणून टाकले म्हणलं थांबून जमतंय का? करणं भाग आहेत, तिकडं दिसेल तुम्हाला, तिकडं टाकले त्यांनी आणून. चला मग बाय बाय. बाय बाय. जेव्हा तयार होईल त्यावेळेस काढू व्हिडिओ आता.